हॅलो. आजची तारीख आहे 22 जून 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:22. राईट नाव मी नागपूरमध्ये आहे. रूमवर आहे, टेरेसवर आहे. इथे वरती घुमून राहिलो आहे. मस्त थंड वारा वगैरे, पाऊस वगैरे सुरू आहे. इट डज फील्स रिअली गुड. म्हणजे असं वाटायला तर हवं, बट ॲक्च्युली मला भीती वाटून राहिली. गेल्या 6 महिन्यामध्ये अशी मला कधी भीती वाटली नाही. म्हणजे हा भीतीचा एक्सपिरियन्स मला 6 महिन्या अगोदर होता, जेव्हा मला जॉब लागेल का नाही वगैरे वगैरे होता. बट आता मला जॉब लागला आहे, सो इट जस्ट लाईक माझी भीती थोडीशी एकदम कमी झाली. बट राईट नाव आता मला भीती लागून राहिली. भीती म्हणजे इन द सेन्स की पुढे काय. पुढे म्हणजे मी विचार केला आहे की मी पुण्याला जाईल बा. बट पुण्याला कसं सांग ना, कसं. राईट ना तू ज्या फील्डमध्ये आहे इट वॉज रिअली गुड या. बट समजा जर ह्याच गोष्टी तू समजा ग्रॅज्युएशन नंतर केल्या असत्या ना, तर इट वॉज व्हेरी गुड. कारण पुण्याला जाऊन समजा जर तू कॅड याच्यामध्ये तू काम करशील, तर कोणती इंडस्ट्री ॲटलिस्ट एक ग्रॅज्युएट पर्सनला ते घेईल. कारण भाऊ त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे. माझं ग्रॅज्युएशन तर डूड मलाच नाही माहीत ग्रॅज्युएशन वगैरे होईल का नाही. सो पुण्याला कसं, मग पुण्याला जायचं तर कसं जाऊ आणि कशाप्रमाणे आपण समोर जाऊन गोष्टी हँडल आउट करू. इट वॉज लाईक अ रिअली डिफिकल्ट थिंग्स फॉर मी. सो हे थोडंसं भीतीदायक आहे असं मला वाटते. जस्ट I'm scaring things. भीती लागणं आवश्यक आहे. कारण आता ही वेळ असते ज्यावेळेस आपल्याला भीती लागणं सुरू होईल. कारण आता ऑलमोस्ट आपल्याला 6 महिने झाले आहे इथे काम करून, आणि आता नेक्स्ट 6 महिने राहील. ते 6 महिने आपल्याला जॉब सर्चिंग करायचं आहे. म्हणजे आता जून तर गेला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि देन जानेवारी, फरवरी. सो एवढे करीब 6-7 महिने आपल्याकडे. त्या 6-6 महिन्यामध्ये आपल्याला पुण्यामध्ये जॉब शोधायचा आहे. हे नाही हो. कारण समजा जर आपण आतापासूनच लागणार नाही, आपण असं म्हणू की आपण 1 वर्ष आपण नागपूरमध्ये राहू आणि 1 वर्षानंतर मग आपण शोधू पुण्यासाठी, तर ते लागेल 1.5 वर्ष. आपण इथे जेवढा टाईम वेस्ट करू, समोर आपलं करिअर पण तेवढं वेस्ट, म्हणजे तेवढा टाईम वेस्ट होईल, तेवढा डिले होईल. सो बेटर आहे की आपण आतापासूनच लागू. म्हणजे थिंग्स आर गोईंग रिअली वेल. थोडीशी भीती वाटेल, कमी होण्याचा मी प्रयत्न करेल, पण भीतीही राहीलच. आणि सर्वात खतरनाक म्हणजे जस्ट लाईक जेव्हा मला हे डिसिजन घ्यावं लागेल का मला पुण्याला जायचं आहे बा, मी इंडस्ट्रीला कॉल केला वगैरे वगैरे, बट जोपर्यंत मला तिथून कन्फर्म नाही भेटेल तोपर्यंत मी इथून सोडता नाही येईल. एकाच वेळेस मला दोन्ही तबल्यावर हात ठेवता येणार नाही. मला एक सोडावं लागेल, ते एक पकडावं लागेल. ॲटलिस्ट तो दुसरा तबला माझ्या हाती असला पाहिजे, तेव्हाच मी कुठे हा पहिला तबला सोडील. तबला म्हणजे माझा जॉब. I'm pretty scared. आज एकदम अचानकपणे मला एकदम हा विचार आला आणि एकदम भिवून गेलो मी. आणि भिणं चांगली पण गोष्ट आहे, बट त्याच्यासोबत मला एक प्रकारे काही गोष्टी विचार करायला लावल्या आहे की आपण आता या साऱ्या गोष्टी कशा काय मॅनेज करू. वेल, दॅट्स अ रिअली बिग क्वेश्चन्स. कारण जेव्हा तू ऑफिसमधून येतो तर अनफॉर्च्युनेटली
जो तुझा जो वेळ आहे त्यापैकी तू मोस्ट ऑफ दी झोप घेते आणि त्याच्यानंतर मग तू लॅपटॉप वगैरे तुला काढूशात वाटत नाही. म्हणजे कसं आहे, मी लॅपटॉप वगैरे काढला तर ओन्ली फॉर मूवीज बघितला ठेवून दिला. आणि मोबाईलमध्ये पण यूट्यूब वगैरे सुरूच असते. सो मोबाईल आपल्यापाशी ऑल टाईम असतो. सो बेसिकली आपण Naukri.com सर्च करू. 2 मोबाईल आहे आपल्याकडे. सो यूज इट वेल. आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपण आपला रेझ्युमे वगैरे टाकू, म्हणजे जेणेकरून आपल्याला ॲटलिस्ट रिस्पॉन्स तर भेटेल प्रत्येकाकडून. आणि हेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सो काही नाही, जस्ट लाईक जसा तुला वेळ भेटला अर्धा 1 घंटा कंटिन्युअसली त्याला द्यायचा नवीन जॉब शोधण्यामध्ये. आणि त्याचे पूर्ण प्रत्येक मेमो वगैरे बघावं लागेल आपल्याला, कसं आहे काय आहे. राईट या प्रिटी स्केअर्ड. आणि अनदर थिंग, मला झोप पण लागून न राहिली आहे. उद्या सकाळी ड्युटी आहे. उद्या माईट बी मी शायद वर्धेला जाईल. बघावं लागेल यार. आय डोंट नो, छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण मला भीतीदायक वाटून राहिले आता. म्हणजे मी उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर कोणतं काम करीन, ऑफिसमध्ये गेल्यावर मी मेकिंग एरियाचं मला काही करेक्शन करायचं आहे ते मला करता येईल का, मी ते वृषाल सरांना अक्षय सरांना कसं काय सांगेन वगैरे. एव्हरीथिंग वॉज रिअली स्टुपिड. एकदम छोटूसे चुल्लूसे प्रॉब्लेम यानं तू भेशीन तर कशा काय होईन. वेल भेत वगैरे नाही अरे, आय डोंट नो, म्हणजे एक प्रकारे आय डोंट नो. तुला राईट नो आत्ता का करू वाटते. आता काही नाही, बस खाली जाऊ, लेटू, झोप, प्रयत्न करीन झोप लागली तर. नाही लागली तर ते 13th रीझन वाय त्याचं मी एक एपिसोड बघून घेतो कसं आहे तर. चल बाय, टाटा.